एक ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा हा जादुई पदार्थ रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी प्या आणि हे पाणी पिता क्षणी शरीरामध्ये होणारे बदल पाहून जगभरातले शास्त्रज्ञ हैराण झाले. जगात आज ज्या काही आजार आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत हेल्थच्या संदर्भात, त्या सर्व आजारांवर एक सोपं घरगुती औषध सापडलंय. या औषधात वापरली जाणारी एक वस्तू ही कॉमन आहे, जी प्रत्येकाच्या घरात उपलब्धच असते. किंबहुना प्रत्येक भाजीमध्ये याचा वापर केला गेलेला असतो. भारतीय लोक ही भाजीत वस्तू खाल्ल्यामुळे त्यांचं आरोग्य काहीसं चांगलं राहत होतं. पण ती गोष्ट जर रात्रभर पाण्यामध्ये टाकून ते पाणी जर सकाळी उपाशी पोटी घेतलं तर 21 चमत्कारिक फायदे याचे होतात. तुमची रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त होते, झोप चांगली लागते, शरीर आतून साफ होतं, केसांसाठी फायदेशीर, त्वचेसाठी फायदेशीर, तापावर उपलब्ध आहे, बद्धकोष्ठता म्हणजे अपचनाचा त्रास दूर होतो, पोटदुखी कमी होते, हात दुखणे, पाय दुखणे सर्व अगदी प्रॉब्लेम नील होतात. बीपी, कोलेस्ट्रॉल, शुगर सारखे आजार देखील अंगाला शिवत नाही. इतकी चमत्कारिक ही गोष्ट फक्त रात्रभर पाण्यात भिजून एक ग्लासभर तुम्हाला घेण्याची गरज आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं याच्यावर आलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोणती ती अशी वस्तू आहे, तिचे असे काय गुणधर्म त्या ठिकाणी सापडलेले आहेत की ज्यामुळे एक मामूली गोष्ट अगदी हिऱ्यात, सोन्यात, चांदीपेक्षा मौल्यवान आता ठरलेली आहे, जी घ्यायला 1 रुपया लागत नाही, पण तिची जी व्हॅल्यू आहे तर ती प्रचंड रीतीने वाढलेली आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेतो या वस्तूचा उपयोग, हिचे फायदे, कशी वापरायची याची अगदी महत्त्वाची पद्धत. चला तर मग सुरू करूयात हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. तुम्ही तर लक्षपूर्वक पाहत, पण जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही नवतरुण असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल, प्रत्येकाला निरोगी राहायचंय. निरोगी राहायचंय तर सकस आहार, महागडे भाजीपाले, महागडे जे काय वस्तू आहेत तर ते खाण्याचा आपण प्रयत्न करतो, व्यायाम करतो. पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपल्या स्वतःच्या घरच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या आरोग्यासाठी खूप जादुई गुणधर्माने परिपूर्ण अशा वस्तू लपलेल्या आहेत, ज्या आपण खातो आहेत. फक्त ती खाण्याची पद्धत जरी बदलली तरी अगदी आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात, हे आता सिद्ध झाले. बहुसंख्य लोकांना याची माहिती नाहीये, तर तीच माहिती आपण आज व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण समजू की कोणती अशी ती जादुई घरगुती वस्तू आहे, तिचे काय काय फायदे होते. साधारणपणे 20 ते 21 चमत्कारिक फायदे होतात. ते फायदे 20-21 फायदे होतात, शरीरातल्या प्रत्येक अवयवावर होतात. म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत फायदे होतात. तर ते फायदे होण्यासाठी कशा पद्धतीनं ती घेतली गेली पाहिजे, कारण घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे सर्व फायदे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पहा आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये प्रत्येक फायदा होण्यासाठी, प्रत्येक आजारावर उपाय होण्यासाठी ही घेण्याची वेगळी पद्धत देखील व्हिडिओमध्ये शेवटी सांगण्यात येईल. नुसका ओपन करण्यात येईल व्हिडिओच्या शेवटच्या भागात. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा. आता पहिली गोष्ट, ही वस्तू आहे जिरे. आता जिरे हा भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्त्वाचा मसाला पदार्थ आहे, जो भारतीय पदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी खूप वापरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे की जुन्या मसाल्यात चवी व्यतिरिक्त अत्यंत गुणधर्म आहेत. होय, जिरे हे आरोग्याच्या फायद्यासाठी अनेक पारंपरिक औषधामध्ये वापरले जाते. याशिवाय सकाळी रिकामे पोटी याचे एक विशेष पद्धतीनं पाणी बनवून जर पिल्यास अनेको फायदे मिळू शकतात. तर आपण व्हिडिओमध्ये हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर रिकामे पोटी जिऱ्याचं एक विशेष पाणी पिण्याचे काय फायदे आहेत. आता जिरे नैसर्गिकरित्याच याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी हे समृद्ध आहे, जे रोगप्रतिकारक क्षमता, चयापचय म्हणजेच पचन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. या व्यतिरिक्त यामध्ये लोहासारखी खनिजे आहेत, अगदी समृद्ध मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन परिसंचरण वाढतं. म्हणजे ऑक्सिजनचा जो फ्लो आहे तो जबरदस्त वाढतो. त्याने कॅल्शियम, जे हाडाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतं, ते देखील वाढतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पिल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आता फायदे पाहूयात, त्यानंतर कशा पद्धतीने घ्यायची जी विशेष पद्धत तुम्हाला माहिती आहे. पहिलं म्हणजे रक्तातील साखरेचं नियमन. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने तुमची रक्तभिसरण क्रिया आहे ती चांगल्या प्रमाणात सुधारते. जिऱ्यामध्ये उच्च फायबर असल्यामुळे आणि पोषण तत्व असल्यामुळे तुमच्या शरीरात असलेली जी इन्शुलिनची पातळी आहे तर ती नियंत्रित राहते. त्यामुळे कधीही आयुष्यात तुम्हाला हे पाणी जर विशेष पद्धतीनं पिलं तर तुम्हाला कुठलाही शुगरचा त्रास होण्याची शक्यता होत नाही. दुसरा महत्त्वाचा जिऱ्याचा गुणधर्म आहे तो म्हणजे दाहक म्हणजेच पेन किलर गुणधर्म, कुठलीही वेदना पळवण्याचा गुणधर्म. जिऱ्यामध्ये वेदना विरोधी गुणधर्म असणारी काही संयुगे असतात, जे अनेक रोगामध्ये होणारी जळजळ, कुठे होणारी वेदना, सूज कमी करतात.
जिऱ्याचा विशेष पाण्याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होते आणि ज्यामुळे विविध आजारांपासून बचाव देखील होत असतो. तिसरा महत्त्वाचा फायदा, त्यानंतर ते कसं घ्यायचं आपण सांगणारच आहोत. पचनासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्यामध्ये असे काही केमिकल्स असतात की जे पाचक असतात, म्हणजे शरीरामध्ये जे खाल्लेलं अन्न आहे ते पचवण्याचं काम करतात आणि जे पचवण्यासाठी जे एन्झाईम जे केमिकल निघतं तर ते तयार होण्याला गती देतात. उत्तम पचन व्यतिरिक्त पोषण तत्वाच्या शोषणात देखील याचा फायदा होतो. म्हणजे हे खाल्ल्याने शरीरामध्ये जे आपण खातो त्याचं शोषण देखील जबरदस्त होतं. सकाळी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचन क्षमता दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. सगळ्यात जबरदस्त तिसरा फायदा, श्वसनाच्या समस्यापासून आराम. काही पारंपरिक औषध प्रणालीमध्ये श्वासोच्छवासाच्या आरोग्य प्रोत्साहनामध्ये गरम जिरे पाण्याचा वापर केला जातो. हे केल्याने श्वसन मार्गावर सुखदायक परिणाम होऊ शकतो. तथापि लक्षात ठेवावं की पाणी फार गरम नसावं. वजन कमी करणं, होय, निरोगी वजन राखण्यामध्ये जबरदस्त फायदा करतात हे जिरे. काही अभ्यासकांनी सुचवलं आहे की जिरे वजन व्यवस्थापनावर देखील सकारात्मक परिणाम करू शकतात. हे चयापचय, चरबीचं ऑक्सिडेशन सुधारण्यास मदत करू शकतात, जे संभाव्य वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. आता हे पाणी कसं प्यायचं, कसं तयार करायचं, पण तत्पूर्वी डिटॉक्सिफिकेशनचं मदत करतं. म्हणजे शरीरामध्ये विविध प्रकारचे विविध विषारी केमिकल तयार होतात, बाहेरून केमिकल जातात, तर हे शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं. अँटीऑक्सिडंट शरीरास हानिकारक मुक्त रॅडिकल्स निष्प्रभ करण्यास मदत करतात, जे संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि ते आतून शरीराला स्वच्छ करतात. आता एवढे चमत्कारिक फायदे आहेत, तर हे कसं बनवायचं? तर साहित्य लागणार आहे तुम्हाला: एक छोटासा चमचा जिरे, एक ग्लासभर पाणी, लिंबू आणि मध. आता तुम्ही काय करायचं आहे, एक ग्लासभर पाण्यामध्ये हे जिरे रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत. ही एक पद्धत आहे. दुसरी देखील एक वेगळी पद्धत आहे. तर हे जिरे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले की सकाळी यामध्ये लिंबू आणि मध त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. लिंबू आणि मध टाकणं हे पर्यायी आहे. किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही एखाद्या वेळेस जर हे त्या ठिकाणी तुम्हाला जर हे भिजवून नसतील घालायचे किंवा त्यामध्ये जर एखाद्या वेळेस विसरलं, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की ग्लासभर पाणी एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक त्या ठिकाणी चमचाभर जिरे टाकून हे पाणी 10 ते 15 मिनिटं चांगलं खळखळून उकळून द्यायचं आहे. हे उकळल्यानंतर लगेच घ्यायचं नाही आहे. थोडंसं कमी टेम्परेचरला, म्हणजे जे आपलं रूम टेम्परेचर आहे तितकं कमी होऊन द्यायचं आहे. ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अवश्य मध आणि लिंबू टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं याचं सेवन करणं गरजेचं आहे. या अशा विशेष पद्धतीनं सेवन केल्यास तुमची त्वचा नितळ होईल, रक्तदाबाचा प्रॉब्लेम होईल, शरीर आतून साफ होईल, शुगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, वजन नियंत्रणात राहील आणि शरीरातील सर्व प्रॉब्लेम दूर होतील. यामध्ये असं आहे की बडीशोप आणि जिऱ्याचं पाणी जरी तुम्ही त्या ठिकाणी पिले तर तापावर देखील कंट्रोल येत असतो. बद्धकोष्ठता म्हणजेच पचन क्षमतेच्या संदर्भात पोट साफ न होणं आजार देखील यामध्ये बरा होत असतो. तर ही होती माहिती जिऱ्याच्या संदर्भात. अशी एक महत्त्वपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.